नागपूर शहरामध्ये टेरेस हॉटेल आणि बार जे मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे, ज्याच्यामुळे हा एक म्हणजे तुमचा याचा अड्डाच बनलेला आहे तो गुन्हेगारीचा। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इल्लीगल दारू सप्लाय करणे, ड्रग्ज सप्लाय करणे हे त्या रूफटॉपवर सगळ्यात जास्त होऊन राहिला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या ठिकाणी रहिवासी एरिया, त्या रहिवासी एरियामध्ये हे रूफटॉप असल्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्याचा भरपूर त्रास होत आहे। बरं, त्रास तर होऊनच राहिला, पण याच्यामध्ये एक्साइज डिपार्टमेंटचे लोक ऐवत दारू विकत असताना सुद्धा लक्ष देत नाही आहे। कॉर्पोरेशनचे लोक तिथं परमिशन नसताना सुद्धा लक्ष देऊन नाही राहिले आहे। आणि ज्या एरियामध्ये ज्या पोलीस स्टेशन आहे हद्दीमध्ये, तिथे असे ऐवत धंदे होत असताना पोलीस निरीक्षक त्यावर कारवाई करत नाही आहे, हे एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही पोलीस कमिशनर साहेबांना याचं निवेदन देऊ, 15 दिवसाचा वेळ देऊ, नाही तर नागपूरच्या जनतेला मी तुमच्या मार्फत आवाहन करतो की तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर रस्त्यावर उतरा आणि हे रूफटॉप जे नागपूर शहरामध्ये ऐवत धंदे करून राहिले, आपल्या मुला मुलींना बिघडवून राहिले, त्यांना या व्यसन त्यांना म्हणजे व्यसन लागून राहिलं, त्याच्यापासून परावृत्त करावं अशी मी नागपूरच्या जनतेला सुद्धा विनंती करतो। आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही मोहीम हातात घेऊन हे रूफटॉपच्या विरोधामध्ये आंदोलन करणार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।